पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांची आज बैठक घेतली आणि त्यामध्ये अनेक गोष्टी चर्चा झाल्या। मात्र यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार जी प्रेस नोट आहे ती काढली। याबद्दल बोलण्यासाठी भाजपचे नेते सुधीर भाऊ आपल्या सोबत आहेत। बैठक झाली, सगळ्यांची चर्चा झाली, त्यानंतर आलेली प्रेस नोट धक्कादायक आहे। सापत्न वागणूक महाराष्ट्राला मिळते। अनेकदा बिगर भाजप सरकार आहे म्हणून सापत्न वागणूक मिळते असा थेट आरोप या पत्रकार परिषदेनं प्रेस नोट बंद करण्यात आला आहे। नाही, त्याच्या संदर्भामध्ये आपण नंतर खुलासा घेऊ। पेट्रोल डिझेलचे भाव राज्य सरकारने का कमी केले नाही? 17-18 मध्ये राज्याचं पेट्रोल डिझेलचं उत्पन्न 21,000 कोटी होतं। आज तुम्ही 35,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पेट्रोल डिझेलच्या करातून घेत आहात। जेव्हा राज्यातल्या जनतेला पेट्रोल डिझेलचे भाव कमी व्हावे या दृष्टीने त्यांनी भाव व्यक्त केला। केंद्र सरकारने 10 रुपये डिझेल 5 रुपये पेट्रोल कमी केले, 1,60,000 कोटीची सूट दिली। आणि आमचं राज्य सरकार काय करतं आहे? तुम्ही जर आकडे घेतले तर मागच्या वर्षीपेक्षाही जास्त टॅक्स यावर्षी घेत आहे। ही राज्य सरकारची जबाबदारी नाही का? 22 राज्यांनी केंद्राला प्रतिसाद देत 22 राज्यांनी कर कमी केले। महाराष्ट्राला काय झालं? काय यांचं जनतेशी वैर आहे? जनतेशी काही नातं गोतं राहिलं आहे की नाही? तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून जेव्हा मंत्री मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आपले कर्तव्य न निभवता केंद्रावर टीका करणे यासाठी तुमचं राज्य सरकार आहे का? मग तुम्ही ताबडतोब पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करा जे इतर राज्यांनी केलं, किंवा आम्ही मागणी केली होती पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये आणा, मग जीएसटीमध्ये आणलं पाहिजे। दुसरा मुद्दा, नेहमी एक वाक्य यांच्या मुखातून निघतं, आम्हाला जीएसटीचे पैसे दिले नाही। आम्हाला त्याचा आकडा त्यांनी आज दिलाय, 26,500 कोटी थकीत आहेत असं मुख्यमंत्री दरवर्षीच राहतात। असं आहे की हिशोब व्हायला काही कालावधी लागतो आणि हा जीएसटीचा पैसा नाही आहे। हे सुद्धा एक सामान्य ज्ञान मुद्दाम हे बिघडवतायत की मला माहीत नाही। जीएसटीमध्ये एखाद्या वस्तूवर जर 12% कर असेल, 6% डायरेक्ट आमच्याकडे येतात, 6% त्यांना जातात। जीएसटीचा हा परतावा म्हणजे जो जीएसटी आहे त्याचा नसून परतावा कोणचा आहे? माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी अतिशय आग्रहपूर्वक प्रत्येक राज्याच्या करामध्ये दरवर्षी 14% वाढ गृहीत धरून, जर 14% वाढ झाली नाही म्हणजे माननीय मोदीजींना किती धन्यवाद दिले तरी कमी आहे। त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी एक मोठा निर्णय केला की आम्ही 14% वाढ देऊ आणि या 14%मध्ये जर राज्य सरकार त्या महसुलापर्यंत पोहोचू शकलं नाही त्याच्यातली गॅप आम्ही देऊ। आता ही गॅप कुठून देणार होतो आपण? ही गॅप आपण देण्यासाठी काही विशिष्ट वस्तूंवर आपण एक सेस लावला होता आणि या सेसमधून जी रक्कम यायची या 14% गॅपसाठी आपण द्यायचो। आता मधात 2 वर्ष कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये कुठेही व्यापार व्यवसाय उद्योग धंदा पाणी सर्व बंद होता। केंद्राला सुद्धा जीएसटी प्राप्त झाला नाही, पण तरी केंद्र सरकारने भूमिका घेतली, आम्ही शब्द दिला, आम्ही शब्द पूर्ण करणार। त्यांनी काही प्रस्ताव दिले होते, एक तर तुम्ही कर्ज घ्या, आम्ही व्याज आम्ही देतो, पण आपल्या राज्याने म्हणतं नाही नाही तुम्हीच घ्या तुम्हीच द्या, तर ते देत आहेत। 26,000 कोटी काय येतात? हिशोब व्हायला काही कालावधी लागतो। तुम्ही सुद्धा प्रत्येकाचे पैसे देता का? कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देणे आहे ना तुमची। 25,000 कोटी प्रॉपर्टी टॅक्स मुंबईचा थकीत आहे ना, वॉटर टॅक्स थकीत आहेत ना। तुम्ही धडक सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही, तुम्ही धानाचा बोनस दिला नाही। आज राज्यामध्ये हजारो कोटी राज्य सरकारकडे थकीत आहे, पण जनता काही अशी तुमच्यासारखी रडत बसत नाही किंवा अशा पद्धतीने जनता तुमच्यावर आरोप करत नाही। त्यांना माहिती आहे येणार आहे पैसे। केंद्राने 26,000 कोटी दिले नाही म्हणजे काय आजच आहे का? 15 ऑगस्ट 1947 पासून जेव्हा राज्यांना मदत करण्यासाठी वित्त आयोग बसलं, 47च्या नंतर त्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तेव्हा जे काही निधी आपल्याला प्राप्त व्हायच्या असतात तो हिशोब होत असतो, पण मुद्दाम स्वतःला काही करता येत नाही म्हणून आरोप प्रत्यारोप करणं ही एक नवीन पद्धत। एक नवीन मुद्दा, खरं तर तो नवीन मुद्दा आत्ता या निमित्ताने येतोय की एनडीआरएफची जी आपत्ग्रस्त परिस्थिती होती त्याचा निधी देखील वेळेत मिळाला नाही किंवा जो आहे तो कमी प्रमाणात मिळाला असा एक आरोप आजच्या निमित्ताने केला। एनडीआरएफच्या ज्या परिस्थितीत मागच्या 2 वर्षात वादळ आली होती त्याचे पैसे असतील तर जाहीर असतील, हे मिळालं नाही असं देखील ते म्हणतात। नाही, मला वाटतं की हे तर चुकीची माहिती आहे। आपल्याकडे एनडीआरएफमध्ये जे पैसे 75% असतात ते केंद्र ताबडतोब देत असतं। राज्याचा हिस्सा त्याच्यामध्ये 25% आहे आणि एनडीआरएफ
माझा व्यक्तिगत रीतीने हे कोणत्या NDRF बद्दल बघत असतील, हे NDRFच्या संदर्भामध्ये आपण बजेट केलं आहे आणि या बजेटनुसार आपल्याला पैसे उपलब्ध होतात. 6 वर्षाचं आपलं बजेट 26,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आपण बजेट गृहीत धरलं आहे. आता जे पैसे त्याच्याशिवाय द्यायचे असतात, आपले काही प्रस्ताव असतात, त्या प्रस्तावावर काही कमिटी आहे, त्या कमिट्या निर्णय घेतात आणि ते पैसे त्या निकषानुसार 2014-15मध्ये तोच निकष होता, 15-16मध्ये तोच निकष आहे. त्यामुळे आपण असा आरोप करणं हे हास्यास्पद आहे. लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. नाचता येईना अंगणवाकडं, राज्य चालवता येत नाही आहे. बैमानीवर राज्य आणता आलं पण राज्य चालवता येत नाही आहे, अशी अवस्था आहे. आणि म्हणून मग NDRFचे पैसे आले नाही. 1,00,000 कोटीच्या आसपासची रक्कम राज्य सरकारला प्राप्त झाली मागच्या वर्षी आणि त्याचे हिशोब आहेत. आणि मग तुम्हाला जर सांगायचंच आहे ना, तर वित्त विभागाचं एक विशेष परिपत्रक काढा, किती पैसे आले ते तर सांगा. ते तुम्ही सांगायला तयार नाही की राज्याला केंद्राने मागच्या वर्षी किती पैसे दिले. त्या अगोदर ते का नाही काढत मग? कारण त्यांना माहिती आहे की हे जर आम्ही काढलं तर लोकांना माहीत होईल की आम्ही नकली वाघाचं चामडं घालून हे नकली वाघ आहेत की जे काम नाही करू शकत. सुधीर भाऊ, तुम्ही म्हणता की राज्य मिळवलं पण चालवता येत नाही. दुसऱ्या बाजूला संघर्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आम्ही झुकणार नाही असं वारंवार सांगत मग ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला असेल, मोहित कंबोजवरचा हल्ला असेल किंवा अशा अनेक गोष्टी, गुन्हे दाखल होत नाही आहेत, झाले तर ती जखम गंभीर नाही आहे असं स्पष्टीकरण गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडून दिलं जातं. या सगळ्याला कसं बघताय? कारण हल्ला झाला हा सगळ्यांनी पाहिला, मात्र गंभीर जखमी नाही अशा पद्धतीनं त्याच्यात. अरे झुकणार नाही काय, पुष्पाचे डायलॉग मारत बस गए. झुकेगा वही जिसमें जान है, अकड़ तो मुर्दे की खास पहचान है. कशाची अकड़ हो, काय अहंकार, हम झुकेंगे नाही. अरे जो जनतेच्या समोर नतमस्तक होईल, झुकेल, तोच मोठा आहे. मग आश्चर्य वाटतं काही राजकीय नेते अशा हम झुकेंगे नाही. अरे काय तुम्ही झुकेंगे नाही? हां, तुम्ही आतंकवादी लोकांसमोर झुकू नका, बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्यासोबत झुकू नका, बॉम्बस्फोट करणाऱ्यांची जमीन खरेदी करणाऱ्यांच्या समोर झुकू नका. तुम्ही त्यांच्यासमोर तो झुकता. विदेशी मुद्द्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी जो मुद्दा काढला, झुकू नका ना तिथं. ज्यांनी स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना अटक केली 505(2) मध्ये आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की यांना पुन्हा आयुष्यात कधी मंत्री करायचं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेसाठी झुकता आणि सांगता हम झुकेंगे नाही. अरे तुम तो पूरी तरह से झुके हुए हो. सुधीर भाऊ, अजून एक मुद्दा, मागच्या 4-5 दिवसांहून नवनीत राणा आणि रवी राणा अटकेत त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली, मात्र ज्या पद्धतीने एक जातीचं राजकारण देखील त्याच्यामध्ये शिरलेलं आहे. नवनीत राणांनी अशी मागणी केली की संजय राऊत यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. ज्या पद्धतीनं स्पेसिफिक त्याबद्दल बोललं जाते, या सगळ्याकडे कसं बघताय? कारण त्यांना दिलेली वागणूक असेल, देवेंद्र फडणवीसांनी देखील त्याबद्दल आरोप केला होता, त्यांना दिलेली वागणूक असेल, त्यांच्या बचावासाठी आलेले पोलीस आयुक्त असतील किंवा स्वतः गृहमंत्री असतील, याला कसं बघताय? नाही, या संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा अध्यक्षांकडे खासदार म्हणून त्यांनी तक्रार केली आहे आणि मी सुद्धा या तक्रारीनंतर जी चौकशी समिती किंवा चौकशी होईल त्याच्यामध्ये काय तथ्यांश असेल याची वाट पाहत आहे. कारण अशा विषयावर आजच मी माझं मत व्यक्त करणं हे योग्य नाही. याचे कायदेशीर तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या तपासून संबंधित विभाग निर्णय करेल. मी आता याच्या संदर्भामध्ये काही मत मांडणं की योग्य काय, याच्यामध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागतो का, तर हे आज मी सांगणं मला वाटतं की योग्य नाही. एक शेवटचा प्रश्न, ज्या हनुमान चालिसावरून हा गोंधळ झाला, त्यांना अटक झाली, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली गेली, त्याच संदर्भात नितेश राणे जे की भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी एक ट्विट सकाळी केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये शिवसेनेचे एक मंत्री खास करून एका देवाचं नाव घेऊन शिव्या घालताना दिसत आहेत. ते ट्विट देखील व्हायरल झालं आहे. वरच्यावरती प्रकरण वाढतं आहे. याला मुख्यमंत्री कशा पद्धतीने उत्तर देईल? कारण हनुमान चालिसेचा वाद आता त्याच कुठेतरी याच्यावर आला आहे आणि हे ट्विट देखील सगळीकडे फिरत आहे. हां, मुख्यमंत्री काय उत्तर देईल? ते पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून देतील नेहमीच्या सभेप्रमाणे. पण तो व्हिडिओ मी पाहिला, मी 2 मंत्र्यांचे व्हिडिओ पाहिले. एक हा व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये अतिशय निम्न शब्दात, अपेक्षा नव्हती, अतिशय घाण शब्दात तिथं प्रभू हनुमानजीचं नावाचा उल्लेख करून
आश्चर्य आहे, पण राज्यात काही होणार नाही हाही विश्वास आहे. कारण आज जे राज्य आहे ते काही करतीलच. आणि दुसरा एका मंत्र्याचा व्हिडिओ पाहिला, त्यांनी तर प्रभू रामावरच टीका केली आहे. तो म्हणजे रावण श्रेष्ठ होता आणि ते मंत्री आहे. म्हणजे प्रभू रामापेक्षा रावण श्रेष्ठ होता हे आमच्या राज्याच्या मंत्र्यांचा व्हिडिओ पाहिल्यावर मग निश्चित झालं. एक हनुमानजीला शिव्या देत आहे, एक प्रभू रामाला शिव्या देत आहे. आता अशा लोकांचं करायचं काय हे जनतेने ठरवायचं आहे. मुख्यमंत्री काय करतील असं वाटतं? मुख्यमंत्री महोदय करणार नाही. जेव्हा एकदा तुमचं लक्ष फक्त खुर्ची आणि खुर्ची आहे, आणि बैमानी हीच आहे की बैमानी एकदा तुम्हाला हे व्यसन आहे, एकदा तुम्हाला बैमानीचं व्यसन लागलं तर सहजासहजी हे व्यसन सुटत नाही. एकंदरीत खुर्ची आणि बेईमानी हे दोन्हीही व्यसनं एकदा लागली तर ती सुटणार नाहीत असं मत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. सिद्धेश्वर राहुल झोरी, TV9 मराठी, मुंबई.